नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला शिकूया मोठे होऊया या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग 2 पाठ दुसरा संतांची कामगिरी या पाठातील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। अ, संत नामदेव टिंबटिंब निस्सीम भक्त होते। उत्तर आहे विठ्ठलाचे। आ, ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ टिंबटिंब येथे जिवंत समाधी घेतली। उत्तर आहे आळंदी। ई, संत तुकारामांनी आपल्या वाटिणीचे कर्ज खते टिंबटिंब नदीमध्ये बुडवली। उत्तर आहे इंद्रायणी। ई, समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी टिंबटिंब मंदिरे उभारली। उत्तर आहे हनुमानाची। प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते? उत्तर, श्री चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते। आ, संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला? उत्तर, संत नामदेवांनी धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला। ई, संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला? उत्तर, कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला। ई, समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला? उत्तर, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला। प्रश्न तिसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। अ, संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले? उत्तर, ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही। सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले। त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले। ते आपल्या झोपडीत आले, झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले। आ, संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला? उत्तर, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला। धन्यवाद।